रुग्णालयाचं रूपांतर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात झालं आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विभागांमार्फत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली। कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर सीपीआर मध्ये यशस्वी उपचार केले जातात। या दवाखान्याची मूळ इमारत ब्रिटिश धाटणीची असून वेळोवेळी विविध इमारतींची उभारणी सीपीआरच्या परिसरात करण्यात आली। त्यामुळे रुग्णालयाच्या सांडपाणी वहन प्रक्रियेमध्ये विस्कळीतपणा आला होता। यामुळे अनेक इमारतींच्या आवारात सांडपाणी साचून दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण व्हायचं। त्याचबरोबर अनेक इमारती नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची। सीपीआरच्या आवारातील रस्त्यांची व्यवस्था झाली होती। ही बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सीपीआर परिसरातील रस्ते दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन, इमारत दुरुस्ती अशा विविध कामांसाठी एकत्रित 43,74 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून दूधगंगा, वेलगंगा, ओपीडी, कोयना, कासाई, भोगावती, मानसोपचार विभाग, टीबी, ईएनटी अशा विविध इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे। यामध्ये इमारतींचे आतून बाहेरून बांधकाम, फरशी बदलणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, पाण्याच्या टाक्या बदलणे, दरवाजे, खिडक्या बदलणे, ॲल्युमिनियम पार्टिशन, विद्युतीकरण, गिलावा करणे अशी विविध कामे पार पडली आहेत। त्याचबरोबर परिसरातील 14 विविध इमारतींवर टेरेस शेड उभारणीसाठी 9,71 लाख रुपयांचा निधी मंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिला। या निधीतून शेडची उभारणी करण्यात आल्यामुळे इमारतीमधील गर्दीची समस्या संपुष्टात आली आहे। या शेडमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय करण्यासाठी निवारा केंद्र उभारावं म्हणून अतिरिक्त 14,15 लाख रुपयांचा निधी नामदार हसन मुश्रीफ यांनी उपलब्ध करून दिला। यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची जागेअभावी होणारी कुसंबळा थांबणार आहे। सीपीआर परिसरातील रस्तेही दर्जेदार बनले असून आवारामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी बऱ्याच अंशी कमी झाली आहे। हा भरीव निधी उपलब्ध करून रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय दूर केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे मनपूर्वक आभार।